नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मृण्मयी म्हणते रॅपिड फायर मी चालू करणार व ती कबीरला प्रश्न विचारत असते. तर त्यात ती विचारते प्रेम, तर कबीर म्हणतो फिल्मी मूर्खपणा, तर लग्न कमेंटमेंट, वादळ डोंगरवाडी, तर लगेच गुंजा म्हणते साहेबा तुमचं आपलं काहीतरी, तर लगेच रेशीम म्हणते कबीर मायामामी, तर कबीर म्हणतो डेंजरस, तर लगेच मृण्मयी म्हणते आत्तू याला काहीतरी सांग ना ग, माझ्या मम्माला असं का म्हणतोय तो. तर लगेच गुंजा म्हणते साहेबा मायामामी म्हटल्यानंतर तुम्ही सासूबाई म्हणायला हवं होतं. तर लगेच कबीर म्हणतो सासूबाई म्हटलं की मला बाबळी आठवते, तुला काय कळतंय. तर लगेच रेशीम म्हणते बापरे बाबळी बाबळी म्हटलं की मला लगेच आई आठवते. तर लगेच काकू म्हणतात ए बाई, मी का एवढी बाबळीवाणी काट्यासारखी आहे का तुला आई आठवायला. तर कबीरला काय म्हणायचं होतं हे कुणाला कळतच नाही. मात्र गुंजाला लगेच कळलेलं असतं की हे माझ्या आईला सासूबाई मानतात. तर गुंजाही कबीरकडे बघतच बसते. तर रेशी म्हणते चला आता दुसरा नंबर कुणाचा. तर सर्वजण खूप टाळ्या वाजवतात आणि म्हणतात आमच्या होणाऱ्या सुनबाईचा. तर लगेच मृण्मयी म्हणते नाही नको, परंतु सर्वजण तिला खूप फोर्स करतात. मग ती म्हणते ठीक आहे. मग लगेच रेशीम म्हणते मी विचारू का तुला प्रश्न. तर छोटी नित्या म्हणते नाही, मृण्मयी मामीला मी प्रश्न विचारणार. लगेच ती मृण्मयीला विचारते गणपती, तर मृण्मयी म्हणते पूजा. मग कबीर, तर लगेच ती म्हणते प्रेम. तर सर्वजण खूपच हसतात. तर तिच्या या बोलण्याला सुबोध लगेच शिट्ट्या वाजवायला लागतो. तर कविता म्हणते बापरे, आय टीवाला माणूस शिट्ट्या वाजतोय. तर लगेच सुबोध म्हणतो आय टीतच मारल्या की नाही शिट्ट्या. तर लगेच सर्वजण म्हणतात आता गुंजा. तर मृण्मयी म्हणते हो गुंजा पुढे ये. तर लगेच गुंजा पुढे येते. तर रेशीम म्हणते आता बघूयात हिची हुशारी किती कळतं हिला. तर लगेच गुंजाला पहिला प्रश्न विचारतात चंद्र. तर ती म्हणते भाकर, गजरा, चाफा. तर लगेच रेशीम म्हणते बाबा. तर सर्वजण बोलतात रेशीम तुला काही कळतं का नाही. तर लगेच गुंजा म्हणते देव डोंगरोबा. तर लगेच मृण्मयीच्या छातीत खूप त्रास होत असतो. ती कबीरला आवाज देते कबीर. तर गुंजाला वाटते मला प्रश्न विचारलाय. तर गुंजा लगेच बोलून जाते नवरोबा. तर लगेच सर्वजण गुंजाकडे बघतच बसतात. तर मृण्मयी ही गुंजाकडे बघत असते. तर सर्वजण मृण्मयीकडे पळतच येतात. काय झाले तिला, का त्रास होतोय एवढा. तर मृण्मयी म्हणते काही नाही, मला थोडा अस्थमाचा त्रास होतोय, काही नाही, एवढं टेन्शन घेऊ नका. तर काकू बोलतात गुंजा तुला काही कळतं की नाही, असं कबीरला नवरोबा कसं काय म्हटली तू. तर लगेच रेशीमही खूप बोलते. तर कबीरही गुंजाकडे बघत बसतो. तर गुंजा म्हणते ते मृण्मयीताईंचे नवरोबा आहेत ना, म्हणून बोलून गेले मी. तर लगेच कबीर म्हणतो मृण्मयी तू ठीक आहे ना. तर मृण्मयी म्हणते तिला कोणीही बोलू नका, ती चुकूनच बोलली असेल आणि तसंही कबीर माझा नवरोबाच आहे ना. तर लगेच मधू म्हणते कबीर जा हिला बाहेर सोडून ये बरं, तू व्यवस्थित जाशील ना. कबीर म्हणतो. तर मृण्मयी म्हणते अरे हो, कार आहे ना, मी बरोबर जाईल. परंतु ही गुंजा अशी का बोलली नवरोबा, मला थोडंसं वेगळंच वाटलं. तर लगेच कबीर म्हणतो अगं तिला काही कळत नाही कुठे काय बोलायचं, त्यामुळे बोलून गेली असेल, सोड ना तिचा विषय, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे ना. तर लगेच मृण्मयी म्हणते तुला खरंच एवढी काळजी आहे का माझ्या तब्येतीची. कबीर म्हणतो अगं हो खरंच, मग मी काय खोटं बोलतोय का. तर मृण्मयी म्हणते मला तुझं हेच प्रेम खूप आवडतं. आणि लगेच त्याला मिठी मारते आणि म्हणते मला अशीच तुझी साथ कायम हवी आहे. तर कबीरही तिला मिठी मारतो. तर आतमधून खिडकीतून गुंजा हे सर्व बघत असते. तर कबीरला असं मृण्मयीला मिठी मारताना बघून गुंजाला खूप वाईट वाटतं. तर इकडे बाबा बागेत लावण्यासाठी रोपे तयार करत असतात. तर कबीर म्हणतो अगं आई, हे पोह्यात शेंगदाणे टाकलेत, खूपच मस्त वाटत आहेत. तर लगेच मधू म्हणते अरे गुंजाची रेसिपी आहे ती. तर तेवढ्यात गुंजा येते. तर बाबा म्हणतात गुंजा मॅडम, मग हे सर्व बरोबरच काम चालू आहे ना. तर गुंजा म्हणते हो हे सर्व बरोबर आहे, परंतु रोपाच्या खाली पण त्याचे तुकडे ठेवलेत ना. तर लगेच बाबा म्हणतात हो मॅडम, सर्व काही तुकडे ठेवलेले आहे. तर लगेच कबीर म्हणतो म्हणजे ही मॅडम आता झाडे लावताना पण दिवे लावते की काय. तर लगेच सर्वजण हसतात. तर मधू म्हणते अरे कशाला
चेष्टा करतोय बिचारीची. तर लगेच गुंजा म्हणते, अहो कसं आहे ना, या रोपाखाली पणत्याचे तुकडे ठेवले ना, की झाडाला श्वास घ्यायला बरं पडतं. म्हणजे खापराचे तुकडे ठेवायचे असते, परंतु इथे पणत्याचे आहे म्हणून मी पणत्याचे ठेवले. तर कबीर म्हणतो, ठीक आहे मॅडम, बाद झाली बडबड, आता अभ्यास करून घ्या. आणि म्हणे, गरीब बिचारी, ही गरीब बिचारी. तर लगेच मधू म्हणते, आजकाल रेशीम हल्ली खूपच फोनवर बोलते. कबीर, तू तिच्याशी बोलून बघ. तेवढ्यात रेशीम येते आणि म्हणते, काका खूपच मस्त रोपे तयार केली. तर लगेच कबीर म्हणतो, ताई मला तुझ्याशी बोलायचंय. परंतु तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तर रेशीम म्हणते, काकू आजकाल कबीर खूपच फोनवर बोलतोय बरं का. तर लगेच मधू म्हणते, अहो बघितलं का रेशीम काय म्हणते. तर इकडे मृण्मयी कबीरला फोन करते व कबीरला म्हणते, अरे कबीर, तू पेपर वाचला का? तुझं आर्टिकल छापून आलंय डोंगरवाडीचं. तर कबीर म्हणतो, अगं माझं काय पहिल्यांदाच आर्टिकल छापून आलंय का? तर लगेच मृण्मयी म्हणते, तू किती ऑड बोलतो रे, एवढी आनंदाची बातमी आहे. तर लगेच मृण्मयी म्हणते, अरे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे आर्टिकल झाल्यानंतरच आपल्या प्रेमाची सुरुवात झाली आणि आपलं लग्न जमलं. त्यामुळे मी याला खूप महत्त्वाचं मानते. तर लगेच कबीर म्हणतो, हो ठीक आहे, परंतु मी तुला नंतर कॉल करतो. मला आता निघायचंच आहे. तर मृण्मयी म्हणते, ठीक आहे. तर गुंजाही लगेच तो पेपर बघत असते. तर गुंजाला तो पेपर बघून डोंगरवाडीत त्या रात्री जे काही घडले असते ते सर्व आठवत असते. तर कबीरलाही ते सर्व आठवते. तर कबीर हा गुंजाच्या चेहऱ्याकडेच बघत बसतो. कसे त्या रात्री ते दोघे बाहेर राहिल्यामुळे त्या गावातील लोकांनी त्या दोघांचे जबरदस्तीने लग्न केले आणि गुंजाला कबीरबरोबर कसे शहरात पाठवले हे सर्व त्या दोघांनाही आठवत असते. तर लगेच कबीर गुंजाला आवाज देतो व म्हणतो, कशात हरवली? तर लगेच गुंजा म्हणते, अय्यो बापरे साहेबा, तुमचा असा फोटो छापून आलाय पेपरात, माझा जर आला असता तर मी मेलेच असते बाई. तर तिची खूप बडबड चालू होते. तेवढ्यात कबीरचा फोन वाजतो. तर कबीर म्हणतो, अगदी वेळेवर फोन आलाय बाई. तर गुंजा पळतच सर्व घरच्यांना आवाज देते आणि रेशीमताई, कविता वहिनी सर्वजण खाली या. तर सर्वजण येतात. तर सर्वांना दाखवते की साहेबांचं आर्टिकल छापून आलेलं आहे डोंगरवाडीचं. तर तिला खूपच आनंद झालेला असतो. तर लगेच कबीर येतो आणि म्हणतो, झाली का सर्व घरभर बातमी? इथे काय टाईम आहे का? मधू म्हणते. तर लगेच गुंजा देवापुढे साखर ठेवायला जाते, पण पळतच जात असताना लगेच तिच्याकडून तो पेपर फाटून जातो. तर लगेच सर्वजण आश्चर्याने बघत बसतात. तर रेशीम म्हणते, गुंजा तुला काही कळतं की नाही? तर लगेच कबीर म्हणतो, ताई थांब, पेपरच होता तो, फाटला ना, जाऊ द्या आता. मी घरी येताना दुसरा पेपर घेऊन येईन. एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे त्यात. लगेच कबीर गुंजाकडे बघत म्हणतो, ओ मिस धडपड मॅडम, टेन्शन द्या सोडून, आता हसा बरं. तर लगेच गुंजा कान पकडून माफी मागते. तर कबीरचे आई बाबा म्हणतात, जाऊ द्या, हा फोटो बघा किती छान आलाय. तर गुंजाही कबीरकडे बघतच बसते. तर मित्रांनो, पुढील भागात कबीरला खूप सुंदर अशी ट्रॉफी मिळालेली असते. तर गुंजा म्हणते, अय्यो एवढी खंगरास ट्रॉफी? तर लगेच कबीर म्हणतो, म्हणजे काय खंगरास म्हणजे? तर गुंजा म्हणते, अहो खंगरास म्हणजे अगदी सोन्यासारखे पिवळे, सोन्याहून पण जास्त. तर लगेच गुंजा म्हणते, दाखवा दाखवा, बघू द्या मला कशी आहे ती ट्रॉफी. तर लगेच कबीर म्हणतो, थांब गुंजा, मला ही ट्रॉफी पहिल्यांदा मृण्मयीला दाखवायची आहे. तर गुंजाला खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, अशाच